नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। पुणे महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी म्हणजेच उद्या पादचारी दिनानिमित्त वॉकिंग प्लाझा हा उपक्रम होणार आहे। त्यामुळे उमरा गणपती चौक ते गरुड गणपती चौकादरम्यान वाहतूक बंद राहणार असून लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान बदल करण्यात आलाय। बस मार्ग क्रमांक 55, 58 आणि 59 हे शनिवारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्ग नियमित मार्गाने आणि शनिवारकडून जाताना अप्पा वाळवंत चौक, नारायणपेठ, टिळक चौकातून पुढे नियमित मार्गाने कार्यरत राहते। चालू वर्षातील जुलै महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागात राहणारे म्यानमारचे 2 पुरुष आणि त्यांची पत्नी अशा 4 रोहिंग्यांवर भारत बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती। त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुजविल मोहम्मद अमीन खान या रोहिंग्या आरोपीने पुण्यात देहू रोड येथे त्याचं घर बांधलं असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। तसंच त्याने कोणतीही कागदपत्र स्वतः सादर न करता केवळ 500 रुपयातच आधार कार्ड मिळवून पुढे भारतीय नागरिक म्हणून वावरताना स्वतःसाठी आणि स्वतःच्या पत्नीसाठी भारतीय पासपोर्ट देखील मिळवलाय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महानगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकवणार असल्याचं प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहरात 8ही मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ होतोय। याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक पार पडली। प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी 50,000 सदस्य तसेच प्रत्येक प्रभागात कमीत कमी 10,000 सदस्य नोंदणीचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 2,51,165 कर कक्षेत नसलेल्या मालमत्ता आढळलाय। यापैकी 2,03,894 मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली असून कर आकारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। 1,13,831 मालमत्ता धारकांना कर आकारणीसाठी कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस देखील बजावण्यात आली आहे। नोटीस देऊनही कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित मालमत्ता धारकांना मागील 6 वर्षांपासून कर आकारणी करण्याचा इशारा महापालिकेने दिलाय। घोषित आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र या केंद्राच्या सर्व बाजूंच्या सीमा भिंतीलगत कचऱ्याचं साम्राज्य आता निर्माण झालंय। प्रदर्शन केंद्राच्या पूर्व बाजूस पुणे नाशिक महामार्ग असून सीमा भिंतीलगतच मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा असून याच ठिकाणी आणून टाकला जातोय। जवळच असणाऱ्या उपबाजार समितीतून खराब झालेला भाजीपाला देखील काही विक्रेते टेम्पो मधून इथे आणून टाकतात। याच परिसरात अनेक बांधकामं देखील सुरू असून त्याचा राडारोडा देखील याच ठिकाणी आणून टाकला जातोय। यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना शहराच्या अस्वच्छतेचं दर्शन घडतंय। कंटेनर ट्रक आणि टेम्पो या 3 वाहनांचा चाकण शिक्रापूर रस्त्यावर शील पिंपळगाव येथील पहाटे अपघात झालाय। या अपघातात टेम्पोमध्ये 2 जण अडकले होते। चाकण एमआयडीसीच्या अग्निशामक विभागाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोत अडकलेले 2 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या अपघातात अन्यही काही जखमी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली असून संबंधित जखमींना शिक्रापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले। विशाल श्रीराम काळदाते आणि वैभव राजेंद्र काळदाते अशी वाहनात अडकून पडलेल्या जखमींची नावे आहेत। पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेचं पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाच्या ताब्यात द्यावं असं पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाने महानगरपालिकेला पाठवलंय। महापालिकेच्या याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास शहराच्या पाण्याचं नियंत्रण जलसंपदा विभागाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मात्र महापालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या सर्कश स्वच्छता मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील 2 प्रभागातून 24 टन कचरा तसंच 16 टन राडारोडा यासह बेकायदा जाहिरात फलक बॅनर काढण्यात आले। पुणे स्टेशन परिसर तसेच ताडीवाला रोड, बंड गार्डन परिसरातील प्रभाग क्रमांक 20 आणि 21 मध्ये ही स्वच्छता करण्यात आली आहे। महापालिकेच्या 6 विभागांचं 764 कर्मचारी अधिकारी एकाच वेळी रस्त्यावर उतरून यामध्ये सहभागी झाले। या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।